थंडी आजच नाही तर मागील 5-6 दिवसापासून ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तापमानात खूपच घट झालेली आहे। त्यामुळे आता ह्याच ग्राउंडवर बघा कितीतरी लोक यायची फिरायला, पण आज म्हणजे लोकांची इथं फिरणाऱ्याची गर्दी एकदम नगण्य झाली आहे। याचं कारण म्हणजे थंडीचं प्रमाणच खूप वाढलेलं आहे आणि ह्या थंडी वाढल्यामुळे आज आम्ही दिवसभर म्हणजे हे स्वेटर गमछे वगैरे लावूनच म्हणजे राहावं लागत आहे। आणि म्हाताऱ्यांची तर सांगूच नका, जे आता आमचे इथं म्हातारे बाबा जे आहेत, बुढे आहेत, त्यांना तर दिवसभर शेकोटी लावूनच ठेवावं लागते किंवा शेकोटी धरूनच बसतात असे आपले हातपाय शेकत तर त्यांचं बी खूप म्हणजे आता ह्या थंडीमुळे त्यांची बी थोडी म्हणजे त्यांच्या म्हणजे तब्येतीत म्हणा या त्यांच्या काळजी घ्यायला आम्हाला थोडंसं त्यांच्याकडे जास्त काळजी घ्यावं लागत आहे। गोंदिया जिल्ह्यात मागील 3-4 दिवसापासून पाऱ्यात सातत्याने घसरण सुरू आहे आणि थंडीचा तडाखा वाढलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हे या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे। गेल्या 4 दिवसापासून पाऱ्यात सातत्याने घट होत पारा 3 अंशाने घसरण झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात हुरहुरी कायम आहे। त्यामुळे पाऱ्यात आणखी घसरण होण्याची शक्यता असून थंडी लाटाचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे यंदा तापमान रेकॉर्ड मोडते काय याकडे गोंदिया जिल्हावासियांचे नजरा लागलेले आहेत आणि दिवसभर नागरिक गरम कपडे घालत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।